share the screen now. Okay, let's start. Here काल आपण दोन गोष्टीची चर्चा केली होती. एक फेल्युअर ऑफ बोल्ट ड्यू टू शियर आणि फेल्युअर ऑफ बोल्ट ड्यू टू बेरिंग. त्यातलं शियरचा फॉर्म्युला आपण सगळं व्यवस्थित डिराईव्ह केला होता. त्यानंतर दुसरा जो आहे तो बेरिंगचा आता आपल्याला डिराईव्ह करायचा. पहिली गोष्ट काय काय ठरलं होतं की स्ट्रेंथ ऑफ बोल्ट म्हणजेच तो बोल्ट फेल न होता किती फोर्स कॅरी करू शकतो, दॅट इज इट्स स्ट्रेंथ. फेल्युअर ऑफ बोल्ट हे दोन प्रकारचं. एक, बोल्ट हा शियर मध्ये फेल होऊ शकतो किंवा बोल्ट हा बेरिंग मध्ये फेल होऊ शकतो. ओके, तर त्यासाठी दोन्ही गोष्टी आपल्याला काल चर्चा झाली. ती पहिलं होतं ते बोल्ट शियर आणि दुसरं होतं ते बोल्ट बेरिंग मध्ये. आता बोल्ट फेल होताना काल जी चर्चा झाली ती एक 2 मिनिटं सांगतो. 5-6 लोक नवीन दिसत आहेत त्यांच्यासाठी की बाबा बोल्ट हा फेल होताना शियर मध्ये फेल झाला. म्हणजे कसा फेल झाला तर त्याचा फेल्युअर ऑफ बोल्ट इन शियर. म्हणजेच एक बोल्ट दोन प्रकारे फेल होऊ शकतो आणि दोन्ही प्रकारे फेल न होता तो किती फोर्स घेऊ शकतो ती त्याची स्ट्रेंथ झाली. कारण स्ट्रेंथचा अर्थ असा की तो बोल्ट किती फोर्स कॅरी करू शकतो म्हणजे फेल न होता. ठीक आहे, तर दोन्ही प्रकारे फेल न होता फोर्स घ्यायची कॅपॅसिटी म्हणजे स्ट्रेंथ ऑफ बोल्ट झाला. पहिलं फेल्युअर होतं ते शियरचं. ते शियरचं फेल्युअर हे अशा प्रकारचं होतं. जर समजा हा एक आपण बोल्ट काढला, दिस इज अ बोल्ट. हा बोल्ट, याला थ्रेड्स असतात, याची चर्चा आपली काल झाली. संपूर्ण थ्रेडेड बोल्ट आहे, तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे जो काय बोल्ट आहे त्याला कम्प्लीट जे शँक आहे हा संपूर्ण पार्ट, याला सगळीकडे थ्रेड्स असतात. काही बोल्ट कसे असतात वरच्या बाजूला विदाउट थ्रेड आणि खाली थ्रेड असतात, इथं वर हेड असतात. ठीक आहे, तर असा हा कम्प्लीट थ्रेडेड बोल्ट तुमच्या ह्याच्यामध्ये आहे. विदाउट थ्रेडेड पार्ट, हाफ थ्रेडेड हाफ अनथ्रेडेड असा बोल्ट आपण नाही वापरत. तुमच्या ह्याच्यामध्ये कम्प्लिटली थ्रेडेड आहे. तर या ठिकाणी जर हा बोल्ट असा फेल झाला या ठिकाणी, तर हा झाला शियर मध्ये फेल. म्हणजे फेल झालेला एरिया कुठला आहे तर फेल झालेला एरिया त्याचा हा एरिया झाला फेल झाला. दिस इज द एरिया. म्हणजे हा जर आपण बोल्ट बघितला तर दिस इज द फेल्युअर पार्ट ऑफ द बोल्ट. हा फेल्युअर पार्ट. हा जो एरिया आहे तो एरिया आपण घेणार आहे ए एन बी इज इक्वल कशामध्ये शियर. काय घ्यायचं ठरलं होतं एरिया π/4 डी स्क्वेअर इंटू 0.78 असं घ्यायचं ठरलं होतं. आता हा एरिया घेतल्यानंतर थोडक्यामध्ये हा जो काही फोर्स आहे, हा इथं जो काय असा आपण फोर्स लावणार आहोत तो फोर्स म्हणजे आपला मागच्या वर्षीचा फॉर्म्युला फोर्स इज इक्वल टू स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय एरिया. स्ट्रेस किती घेणार आहे आता इथं आपण स्ट्रेस घेणार आहे FUB अपॉन √3. हा झाला स्ट्रेस. एरिया घेताना ANB हा एरिया झाला. एका ठिकाणी जर तुटला, असा जर फक्त एक ठिकाणी जर तुटला तर तो NN म्हणून घेणार आपण. NN इज इक्वल टू दोन ठिकाणी तुटला तर NN इक्वल टू 2 घेणार आपण. हे असं त्याचं कालचं चर्चा झालेली आहे. आता जो नेक्स्ट आहे तो बेरिंग मध्ये घ्यायचा आहे. बेरिंग मध्ये कसं घ्यायचं आहे बघा, तर बेरिंग मध्ये आता बघूयात आपण. ठीक आहे, तर हा जर एक असा बोल्ट असेल, याचा हेड वरच्या बाजूला आहे. आता फक्त आपण काय घेतो याचं शँकचा पार्ट घेतला. हा असा बोल्ट आहे, त्याला असे थ्रेड्स आहेत. हा बोल्ट असा उभा तुटणार आहे, इथून हा असा उभा तुटणार. राईट, तुटल्यानंतर कसा दिसेल तो बोल्ट असा दिसेल. हा एवढा पार्ट तुटला. तुटलेला पार्टचा मी बाजूला करतो पार्ट. ठीक आहे, म्हणजे तुटलेला हा असा झाला. हा तुटला. हा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे हा एरिया तुटलेला. ओके, हा एरिया किती असेल तर बघूयात आता कसा आता हा एरिया बघूयात आता कसा तुटला आणि त्याचा तो एरिया किती असेल. बघा आता लक्ष द्या, याच्यामध्ये ही वरची प्लेट आहे. दिस इज द फर्स्ट प्लेट.
त्याच्या खाली ही दुसरी प्लेट, हे प्लेट इकडं फोर्स ओढणार आहे, या प्लेट मध्ये इकडं फोर्स असणार आहे. इथं असं आपण बोल्ट टाकलेला आहे, बोल्ट. ही जी काही थिकनेस आहे ही प्लेटची थिकनेस आहे. ही जी थिकनेस आहे ही खालच्या प्लेटची थिकनेस आहे. आता समजा या प्लेटची थिकनेस 10 mm आहे, या प्लेटची थिकनेस समजा 12 mm आहे. आता हा फोर्स या बाजूला असं ओढणार आहे, ओढल्यामुळे ही प्लेट या डायरेक्शन मध्ये ओढली जाईल. या डायरेक्शन ओढली गेल्यामुळे या बोल्टला असा प्रेशर येईल. हे इकडं ओढल्यामुळं या बोल्टच्या वरती, या बोल्ट वरती हे असं प्रेशर येणार. आता हा जो दुसरा फोर्स इकडे ओढणार आहे, या फोर्समुळं हे असं प्रेशर येणार आहे. म्हणजे हा जो काय एरिया आहे, हा जो काय पार्ट आहे बोल्टचा, याला या डायरेक्शन मध्ये ओढलं जाणार आहे, याला या पार्टला या डायरेक्शन मध्ये ओढलं जाणार आहे. आता हा जो काय बोल्ट आहे इथला, हा जो पार्ट, तो जर बाजूला काढला आपण, हा एवढाच पार्ट. अॅनोर करू का? काढू नका तुम्ही, चित्र काढत बसू नका बाळा तुम्ही. मला ते बंद करावं लागेल तुमचं अॅनिमेशन. बंद करू का तुमचा नोट? आता नंतर करत बसू, मध्ये काय लिहित बसू नका बाळांनो. सो हिअर इट इज. हा जो पार्ट आहे आता आपण जे चर्चा करत होतो, तर हे ही थिकनेस, तर ही जी थिकनेस आहे, ही जी थिकनेस आहे हे इथं असेल. दिस इज द पार्ट ऑफ फर्स्ट. हा जो बोल्टचा पार्ट आहे या ठिकाणी, हा खालचा पार्ट हे असा, त्याची ही जी थिकनेस आहे ती इथं आहे. म्हणजे हा बोल्ट आणि हा एक बोल्ट, या बोल्टचे दोन पार्ट झाले. हा एक वरच्या प्लेटमध्ये, खालच्या प्लेटमध्ये. याच्यावरती प्रेशर कसं आला? या डायरेक्शन मध्ये हे प्रेशर इथं असतं आहे, हे जे आहे, आणि हा जो आहे इथं आहे. आता सिंपल आहे, जर याची जर 10 mm थिकनेस आहे आणि याची जर 12 mm थिकनेस आहे, तर 10 mm चा अगोदर तुटेल का 12 mm चा पार्ट अगोदर तुटेल? म्हणजे या बोल्टला, इथल्या बोल्टला हे असं ओढल्यामुळे, इकडून ढकलल्यामुळं हा जो पार्ट आहे इथं जो काढलेला पार्ट, या फोर्समुळं, हे अशा फोर्समुळं, जसं मी दाखवलं आता, हे असं उभं फेल्युअर होत आहे. हे जे काय मी दाखवलं होतं तुम्हाला, असं उभं फेल्युअर, असं फेल होणार आहे. मग हा फेल होईल का हा फेल होईल? हा 12 mm चा आहे, हा 10 mm चा आहे, तेव्हा 10 mm चा अगोदर तुटणार आहे. म्हणजे थिकनेस किती झाली? ही झाली 10. आता मी मगाशी जर हा जो बोल्ट बघितला पहिल्यापासून बघा, ही एक प्लेट, हा एक प्लेटचा पार्ट, त्या खालची प्लेट, त्यानंतर हा बोल्ट, या बोल्टला इकडून प्रेशर आहे, या बोल्टला इकडून प्रेशर आहे. हा जर वरचा पार्ट इथं बाजूला काढला, हा जर खालचा पार्ट इथं बाजूला काढला, या बोल्टवर हे जे प्रेशर आहे या डायरेक्शन मध्ये असलेल्या प्रेशरमुळे, या बोल्टला या डायरेक्शन मध्ये असलेल्या प्रेशरमुळे हे दोन पार्ट मी तुम्हाला वेगळे दाखवले. आता तुटणारा एरिया परत एकदा या ठिकाणी काढून दाखवतो. जो बोल्ट आता मी दाखवला होता तुम्हाला, हे असा उभा तुटल्यानंतर. हे आता हा एरिया किती झाला बघा. हे जे आहे हे झालं थिकनेस, इथला असलेलं दाखवलेलं मगाशी, हे थिकनेस. आणि हे जे डिस्टन्स आहे इकडचं, हे जे डिस्टन्स हे काय असेल? बोल्टचं डायमीटर. कारण हे असं असलेलं हे बोल्टचं डायमीटर आहे. हे झालं डी, हे झालं टी, आणि हा त्याचा झाला एरिया. एरिया झाला डी इंटू टी. डी इंटू टी हा एरिया,
हा एरिया डी इंटू टी झाला. हा एरिया मल्टिप्लाइड बाय स्ट्रेस. परत एकदा पहिल्यापासून बघा, दोन पार्ट आहेत. एक बोर्डचा पहिला पार्ट जो आता आपण बोललो या प्लेट मध्ये आहे. दुसरा पार्ट या प्लेट मध्ये आहे. याची थिकनेस 10 mm, याची थिकनेस 12 mm. 10 mm चा हा जो वरचा पार्ट आहे बोर्डचा, हा वरचा पार्ट मी इथं काढून दाखवलाय. या ठिकाणी, आणि हा दुसरा इथं. ठीक आहे. तर हे 10 mm ची थिकनेस कमी आहे, ही 12 mm ची थिकनेस जास्ती आहे. तुटलेला एरिया मी जो तुम्हाला बोलला होता, तो तुटलेला एरिया या ठिकाणी आहे. हा जो तुटलेला एरिया आहे, हा तुटलेला एरिया जो आहे हा येणार आहे डी इंटू टी. डी इंटू टी कसं, हे डी आणि हे टी, हे टी आणि हे डी, हा एरिया या ठिकाणी दाखवला मी तुला. ठीक आहे. मग आता जातो त्या फॉर्म्युल्यामध्ये. कसा आहे तो फॉर्म्युला? आता आपण हा बोल्ट दाखवलेला, हा त्याचा एरिया, ही जी आहे थिकनेस, आणि हे जे आहे ते डायमीटर. हे डायमीटर आणि हे थिकनेस. एरिया झाला डी इंटू टी. ओके. आता हा जर एरिया आपण जर डी इंटू टी जर पाहिला, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आता फोर्स इज इक्वल टू स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय एरिया. तर स्ट्रेस इज इक्वल टू, या ठिकाणी जो आपल्याला घ्यायचा आहे तो आपण नंतर लिहू, अगोदर एरिया लिहितो. डी इंटू टी हा एरिया झाला. आता बघा, डी इंटू टी ला हा एरियाला तर मल्टिप्लाइड बाय स्ट्रेस, तर स्ट्रेस आहे एफ यू, हा स्ट्रेस. आणि लिमिट स्टेट मध्ये आपण त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टी डिवाइड करतो गॅमा एम बी. तर एफ यू बी अपॉन गॅमा एम बी हा झाला स्ट्रेस, डी इंटू टी हा झाला एरिया. आणि हे जे काही बेरिंग आहे दोन्ही बाजूनी बोर्डला येणार, इकडून येणारं प्रेशर, इकडून येणारं प्रेशर, इट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ क्रायटेरिया. तर त्या क्रायटेरिया आय एस कोडनी एका फॅक्टर मध्ये कव्हर केलेला आहे, आणि तो फॅक्टर आहे 2.5 इंटू केबी. तर हा 2.5 इंटू केबी हा करेक्शन फॅक्टर आहे असं, त्याच्या डिटेल मध्ये मी तुम्हाला आता जात नाही, डिग्रीला डिटेल मध्ये येईल. तर हा 2.5 इंटू केबी हा तुम्हाला करेक्शन फॅक्टर आय एस कोडनी दिलेला. डी इंटू टी इंटू एफ इंटू एबी हा काय झाला, दिस इज द एरिया, दिस इज द एरिया, दिस वन इज द स्ट्रेस, अँड दिस वन इज द फॅक्टर. हे सगळं आपण कालच्या बघितलेल्या फॉर्म्युल्यामध्ये इथं आहे. 2.5 इंटू केबी, डी इंटू टी एरिया, आणि एफ यू हा स्ट्रेस. तर हा झाला नॉमिनल शिअर स्ट्रेंथ, सॉरी बेरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. आणि ह्याला जर गॅमा एम बी ने डिवाइड केलं तर हा झाला डिझाईन बेरिंग प्रेशर, बेरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. मग मी काय करत असतो, याला डिवाइड बाय गॅमा एम बी केलं म्हणजे या फॉर्म्युल्याला गॅमा एम बी ने डिवाइड केलं, जसं मी आता या ठिकाणी केलं होतं. हे गॅमा एम बी ने डिवाइड केलं. सो हिअर इट इज द दुसरा फॉर्म्युला. मग आता केबी ची व्हॅल्यू किती घ्यायची, तर केबी ची व्हॅल्यू आय एस कोडनी सांगितलेली कशी आहे बघा. केबी इज द, हिअर इट इज, केबी इज द स्मॉलर ऑफ E upon 3d0, P upon 3d0 minus 0.25, FUB upon FU and 1. या चार व्हॅल्यू पैकी मिनिमम व्हॅल्यू घ्यायची, चार व्हॅल्यू पैकी मिनिमम व्हॅल्यू घ्यायची. तर ते मिनिमम व्हॅल्यू कशी घ्यायची, ही ई वगैरे काय ते सगळं बघूया. काय चाललंय बघा, पहिल्यापासून आपण सांगतोय एक जॉईंट, जॉईंट मध्ये दोन पार्ट, एक प्लेट आणि दुसरा बोल्ट. बोल्ट जो आहे तो दोन प्रकारे तुटू शकतो, एक आडवा म्हणजे शिअर मध्ये, आणि उभा म्हणजे बेरिंग मध्ये. आडव्या मधल्याला आपण म्हणतो, इथं आता दाखवलेला फॉर्म्युला आहे, हे व्ही एन एस बी, हा नॉमिनल शिअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. हा नॉमिनल शिअर स्ट्रेंथ ऑफ बोल्टला जर तुम्ही इथं डिवाइड बाय गॅमा एम बी केलं तर डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट होते. ठीक आहे. मग हा जो काय डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आपण कान पाहिला आडवा तुटलेला, हा त्याचा फोर्स इतका झाला. जर आता पाहिलेलं उभं तुटणारं म्हणजे बेरिंग तुटणार, तर हा त्याचा फॉर्म्युला नॉमिनल बेरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. त्याला जर समजा इथं डिवाइड केलं, तर हा जर आपण डिवाइड केला, इथं जर आपण असं याला डिवाइड केलं तर हे काय झालं, नॉमिनल बेरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट डिवाइड बाय गॅमा एम बी केलं तर हे डिझाईन झालं. हा फॉर्म्युला इथं आहे, हा फॉर्म्युला नॉमिनल शिअर स्ट्रेंथ. या नॉमिनल स्ट्रेंथला जर गॅमा एम बी डिवाइड केलं
म्हणजे ह्याला जर गॅमा एम डिवाइड केलं तर हा डिझाईनचा फॉर्म्युला तर ओके. इथपर्यंत आपण आता राहिला केबी. तर केबी साठी ह्या 4 व्हॅल्यूज परत एकदा बघा. ई म्हणजे काय, एंड डिस्टन्स, अँड पी म्हणजे पिच. ई म्हणजे एंड आणि दुसरा आहे तो पिच. पी म्हणजे पिच. डी म्हणजे बघा इथं काय, डायमीटर ऑफ द होल. एफ यू म्हणजे स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, म्हणजे स्ट्रेस अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ बोल्ट एफ यू बी. आणि एफ यू म्हणजे अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेस ऑफ द प्लेट. ओके. एक प्लेटचं आहे, आता नीट आहे का, प्लेटचं एफ यू आणि बोल्टचं एफ यू बी. ठीक. म्हणजे ह्यातल्या ह्या सगळ्या क्वांटिटीज काय आहेत याच्याबद्दल आता आपण बघूया. ठीक आहे. हे बघा, पहिल्यांदा बघूयात आता एज डिस्टन्स किंवा एंड डिस्टन्स म्हणजे काय. तर एज डिस्टन्स किंवा एंड डिस्टन्स हे असं असेल की प्लेट आहे. हा जर आपण प्लेटचा भाग पाहिला, ही अशी इकडे ओढली जाणार आहे. इथं आपण बोल्ट लावलेला आहे. याच्या खाली ही अशी दुसरी प्लेट आहे. या डायरेक्शन मध्ये ओढली जाणार. इथं या प्लेट मधला हा होल आहे. या होल मधून असं आपण बोल्ट पास करतो. ठीक आहे. आता आपल्याला बघूया. तर ह्या होलच्या सेंटर पासून नीट आहे का, या फोर्सला पॅरलल हे जे डिस्टन्स आहे एंड पर्यंत, तर हे एंड डिस्टन्स आहे. एंड डिस्टन्स. या फोर्सला हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला म्हणतात एज डिस्टन्स. एज, ई डी जी ई, एज डिस्टन्स. आणि हे आहे ते एंड डिस्टन्स. दोन्ही सेमच घेता येतात, एंड डिस्टन्स आणि एज डिस्टन्स. तर हे जे ई ची व्हॅल्यू आहे, ही जी ई ची व्हॅल्यू आहे, ती ई ची व्हॅल्यू किती घ्यायची, ई ची व्हॅल्यू किती घ्यायची हे इथं आपल्याला आय एस कोड मध्ये सांगितलं. हे पहा, इथं दिसतंय, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ फास्टनर शॅल नॉट बी लेस दॅन. लेस दॅन म्हणजे याच्यापेक्षा कमी नाही चालणार, ज्यादा चालेल. किती, 2.5 टाइम्स द नॉमिनल डायमीटर ऑफ द फास्टनर. म्हणजे बोल्ट, फास्टनर म्हणजे बोल्ट. नॉमिनल डायमीटर म्हणजे त्याचे काय 16 mm चा बोल्ट असेल, 20 mm चा असेल, 40 mm जो काय असेल तो येत आहे. ठीक आहे. हे 2.5 टाइम्स काय, हे कशाबद्दल चाललंय आपलं, शुड नॉट बी लेस दॅन. काय चाललंय हे, व्हॉट इज दिस, दिस इज द मिनिमम स्पेसिंग चाललंय. कशाचं, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ फास्टनर. म्हणजे हे सेंटर टू सेंटर झालं. कुठलं दाखवतो, अगोदर सगळं वाचायला लागलं. ठीक आहे. त्यानंतर इथे हे बघ, दुसरा अजून एक आहे. जर आपण आय एस कोड सगळा पाहिला तर सगळं आपल्याला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सापडतात. फक्त तुम्हाला जेवढे शक्य आहे ताबडतोब दाखवण्यात तेवढं दाखवत असतो, कारण वेळ पण तेवढाच महत्वाचा आहे. मॅक्झिमम स्पेसिंग, मिनिमम स्पेसिंग. मॅक्झिमम स्पेसिंग झालं इथे एज डिस्टन्स आहे बघा. एज डिस्टन्स किती घ्यायचं बघा, लेस दॅन डायमीटर. इथं दुसरं आहे, किती घ्यायचं इथं दिलं. द मिनिमम एज अँड एज डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ होल टू द नियरेस्ट एज. हे नियरेस्ट एज किती आहे, 1.5 टाइम्स द होल डायमीटर. हे कशाचं डायमीटर आहे, होलचं. होलचं डायमीटर म्हणजे बोल्टच्या डायमीटर पेक्षा 2 mm ने ते जास्त असतं ते, म्हणजे त्याला आपण D0 म्हणतो. सो D0 इंटू 1.5 हे एज डिस्टन्स झालं. एक तुम्हाला दाखवलं. दुसरं इथं जे दाखवलं हे कमीत कमी 2.5 टाइम्स म्हटलं. हे 2.5 टाइम्स असे दोन आकडे सांगितले. आय एस कोड मध्ये कुठे दाखवला, कशा आहे पद्धतीने पाहिलं, वर्डिंग बघितलं. आता आपण कसं वापरतो तिकडे येतो. तर हे जे एज डिस्टन्स आहे ते 1.5 इंटू D0 इतकी व्हॅल्यू ई ची घेतात. ही कमीत कमी आहे. शुड नॉट बी लेस दॅन म्हणजे याच्यापेक्षा कमी नको, जास्त अलाउड आहे, चालेल. ठीक आहे. त्यानंतर हे झालं एज. आणि दुसरं जे आपण होतं ते पिच. आता पिच काय प्रकारे बघूया. पहिला एज डिस्टन्स कळलं का बघा.
एज डिस्टन्स किंवा एंड डिस्टन्स काय आहे ते, ही जर समजा पहिली प्लेट आहे, ही जर समजा दुसरी प्लेट आहे, दोन्ही एकमेकावर ठेवलेल्या आहेत, या होलमधून बोल्ट पास केलाय, तर ह्या होलच्या सेंटर पासून पॅरलल टू द फोर्सला एंड डिस्टन्स म्हणतात, परपेंडिक्युलर टू द फोर्सला एज डिस्टन्स म्हणतात. दोन्हीची व्हॅल्यू सारख्याच असतात, कारण हे कुठे आहे शेवटी एजला आहे, या एजला आणि ह्या एजला. ठीक आहे, तर ही एज ची व्हॅल्यू कमीत कमी 1.5 D0 इतकी घेतली जाते. 1.5 D0. D0 काय घ्यायचा, तर D0 म्हणजे डायमीटर ऑफ बोल्ट प्लस 2 mm. कुठपर्यंत, 24 पर्यंत. 16 ते 24 mm डायमीटर असेल, म्हणजे याचं जर डायमीटर 16 असेल, बोल्टचं डायमीटर जर 16 असेल, तर होलचं डायमीटर किती घेणार, 2 mm जास्त. 16 + 2 18. ठीक आहे, एज डिस्टन्स बद्दल झालं. परत एकदा बघा, सो एज डिस्टन्स इज इक्वल टू 1.5 D0. तर D0 ची व्हॅल्यू इज इक्वल टू D + 2 mm. 16 mm असेल तर 16 + 2 18 mm. 20 mm का बोल्ट असेल तो 20 + 2 22 हो जाएगा. अगर 24 का डायमीटर का बोल्ट है तो 24 + 2 26 हो जाएगा. So it should be taken 2 mm additional. So the diameter of bolt and the diameter of hole provided has the gap of 2 mm. 2 mm चा गॅप असतो, ते आपण पहिल्या लेक्चर मध्ये चर्चा केली होती. ठीक आहे, मग आता हा झाला एज डिस्टन्स बद्दल, ई बद्दल व्हॅल्यू आहे. ई कळलं, आता पिच कळूया. पिच आता वाचलं होतं तुम्हाला, काय वाचलं होतं पिच, हे बघा, ही जर अशी प्लेट असेल, वरची प्लेट, त्याच्या खाली दुसरी प्लेट असेल या ठिकाणी नेहमीप्रमाणे, हा इकडं ओढला जाणार आहे, हे इकडं ओढलं जाणार आहे. आता इथं बोल्ट असतील, हा एक बोल्ट आहे, हा दुसरा, हा तिसरा, ते बोल्ट इथं खालच्या प्लेटचे होल इथं असतील असे, लाईक दिस. आता याच्यातून असा बोल्ट पास होणार आहे, कुठून, हे बोल्ट असा पास होणार, पहिला बोल्ट, हा दूसरा बोल्ट, हा तीसरा बोल्ट, आणि ज्वाइन करने के बाद कैसे दिखाई देगा, ये ऊपर वाली प्लेट, ये नीचे वाली प्लेट, यहाँ पे एक बोल्ट, ये दूसरा बोल्ट, ये तीसरा बोल्ट, इस तरह से कनेक्ट करोगे. ठीक है, तो अब देखिए, हा जो काय सेंटर पासून हे डिस्टन्स झालं ते एज डिस्टन्स झालं. नीट आहे का, आता पहिल्या बोल्टच्या लगेच सक्सेसिव्ह दुसऱ्या बोल्टच्या सेंटर पर्यंत हे जे डिस्टन्स आहे याला म्हणायचं पिच. दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ पिच. ओके, तर पिच किती घ्यायचं, आता वाचलं होतं, कमीत कमी 2.5 mm. अरे काय यार, ह्याला परत टायमिंग लिमिट आलंच की, कसं काय 2 टायमिंग वेगळं व्हायला पाहिजे, कसं काय होत नाहीये, बघू काय तर सेटिंग. मी ट्रायल करून बघितलं होतं, त्यावेळेस घरामध्ये टायमिंग रिस्ट्रिक्शन आलं नव्हतं. आता सगळ्यांनी शेअर केलं तर टायमिंग रिस्ट्रिक्शन येत आहे, काय होतं बघूयात काय होतं. एकापेक्षा जास्त जणांना असेल तर बहुतेक ते टायमिंग रिस्ट्रिक्शन येत आहे, कारण मी एकाला शेअर करून टाइम लिमिट करून बघितलं होतं, 2-2.5 तास काही मला लिमिटेशन विचारलं नव्हतं. म्हणजे एकापेक्षा जास्त पार्टिसिपेट असतील तर टाइम लिमिट असेल बहुतेक, बघूयात. असं नसेल तर मी परत दुसरी लिंक टाकतो, फॉलो करायचं. सो हिअर इट इज, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे या बोल्ट पासून या बोल्ट पर्यंत, दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ पिच. तर पिच व्हॅल्यू किती घ्यायची, कमीत कमी 2.5 नॉमिनल डायमीटर ऑफ हे बोल्ट आहे. वाचलं होतं मी, परत एकदा दाखवतो. हे बघ, इथं आहे 2.5 टाइम्स नॉमिनल डायमीटर ऑफ द फास्टनर. हे मिनिमम स्पेसिंग आहे, म्हणजेच ते पिच झालं. ठीक आहे, आणि दुसरं जे वाचलं होतं, दुसरं जे वाचलं होतं ते इथं आहे 1.5 टाइम्स द डायमीटर ऑफ होल आहे. ओके, ते 1.5 डायमीटर ऑफ होल होतं आणि ते 2.5. मग कसं झालं, हे जे एज डिस्टन्स आहे, इथलं जे एज डिस्टन्स आहे ते किती घ्यायचं, सॉरी पिच जे आहे इथून इथपर्यंत हे जे पिच आहे हे पिच घ्यायचं या ठिकाणी 2.5 D. एज डिस्टन्स हे जे आहे, हे जे एज डिस्टन्स, हे एज डिस्टन्स किती घ्यायचं, एज डिस्टन्स इज इक्वल टू 1.5 D0. आता नीट आहे का, दिस इज मिनिमम आहे, दिस इज ऑल्सो मिनिमम आहे. मिनिममचा अर्थ कमीत कमी. आता तुम्हीच बघा ना, जर हे 2 बोल्ट मधलं जर डिस्टन्स आपण बघितला
या बोल्ट मधून या बोल्ट पर्यंत जर अंतर बघितलं तर हे जे डिस्टन्स आहे हे पिच आहे. हे पिच जर जवळजवळ झालं, एकदम जवळजवळ झाले तर ते वीक होईल. त्यामुळे जास्त झालं तर चांगलंच आहे. कसं, मी तुम्हाला ते दुसरी डायग्राम काढून दाखवतो. आता इकडे बघा, तर हे एज डिस्टन्स 1.5 D0, तुझं पुस्तक 1.5 D0 घेतं, पिच 2.5 D, पण हे मिनिमम आहे. मिनिमम म्हणजे कमीत कमी, ज्यादा चालतं. मग दुसरं काय करतो, 2.5 D घ्यायच्या ऐवजी एक जण काय घेऊ शकतो, 3D घेऊ शकतो. हे 1.5 D0 घ्यायच्या ऐवजी काय घेऊ शकतो, 2D0 घेऊ शकतो. हे मिनिमम 1.5 आहे. जादी घेतलं तर चालतं, हे मिनिमम आहे. हे जास्त घेतलं तर चालतं. ठीक आहे. तेव्हा पुस्तकामध्ये 1.5 वापरलंय, 2.5 वापरलंय, काही ठिकाणी 2 वापरलंय, काही ठिकाणी 3 वापरलंय. पण एक लक्षात घ्या, मार्क कसे मिळणार, 1.5 D0 पेक्षा कमी नसेल, 1.5 D0 आणि त्यापेक्षा जादा असेल तर मार्क मिळणार. पण 1.5 D0 पेक्षा कमी असेल तर मार्क जाणार. तर मिनिमम तेवढा आहे, त्याच्यापेक्षा जादा अलाउड आहे. म्हणलं तर तुम्ही जादा घेतलं तरी मार्क मिळतात. म्हणजे तुम्ही कमी जास्त, डिझाईन आहे शेवटी, प्रत्येकाचं वेगळं डिझाईन असू शकतं. ठीक आहे. तर 1.5 D0 E झालं आणि पिच झालं 2.5 D. ठीक, हे दोन आहेत. मग आता आपण जे फॉर्म्युला बघितला होता आयएस कोड मध्ये, कशाचा, त्या केचा, एक आहे केचा, काय केचा फॉर्म्युला, केबीचा, E/3D0, E/3D0 मायनस आहे पिच अपॉन 3D0 मायनस 0.25 आहे. एक असे हे चार आहेत. त्या चारीपैकी कोणतं घ्यायचं, स्मॉलर घ्यायचं. कसं घ्यायचं बघा, हे असे चार आहेत, चारीपैकी जे मिनिमम घ्यायचं ते असं घ्यायचं आहे. हे बघ, पहिल्यांदा KB इज इक्वल टू E/3D0, दुसरा आहे KB इज इक्वल टू पिच अपॉन पिच अपॉन 3D0 मायनस 0.25. तिसरा आहे KB इज इक्वल टू FUB अपॉन FU, आणि चौथा आहे KB इज इक्वल टू 1. तर या चार पैकी मिनिमम व्हॅल्यू घ्यायची. तर एज डिस्टन्स किती घ्यायचं ठरलं होतं, एज डिस्टन्स घ्यायचं आहे 1.5 D0. हे पिच किती घ्यायचं ठरलं, पिच इज इक्वल टू 2.5 DA. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला 16 mm चा बोल्ट दिला तर हे ह्याची व्हॅल्यू टाकणार 16, याची व्हॅल्यू टाकणार 16 + 2, ही झाली एच ची व्हॅल्यू, ही झाली पिच ची व्हॅल्यू. सगळ्या बाकीच्या व्हॅल्यू माहित आहेत. FUB आता बोल्टचं किती घ्यायचं ते बघूयात, प्लेटचं किती घ्यायचं ते बघूयात, दिलेलं असतं प्रॉब्लेम मध्ये. ते कसं घ्यायचं ते प्रॉब्लेम मध्ये दाखवतो. मग हे जर सगळं माहिती आहे, हे KB तर इक्वल टू 1 आहे. चार व्हॅल्यू पैकी जी मिनिमम व्हॅल्यू येईल ती आपण घेणार आहोत. ओके. ह्या मिनिमम व्हॅल्यू पैकी जी KB ची व्हॅल्यू आहे ती KB ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकणार. या ठिकाणी KB इज इक्वल टू D × T × FU. T म्हणजे थिकनेस. थिकनेस तुमची घ्यायची तुम्हाला सांगितलं. एक जर 10 mm ची प्लेट आहे, एक 12 mm ची आहे, तर 10 mm मधला अगोदर तुटेल का 12 mm मधला अगोदर तुटेल, 10 mm इज वीक. त्यामुळे थिकनेस कोणचं घ्यायचं, जे मिनिमम आहे. ठीक आहे. ते कसं घ्यायचं इथं खाली लिहिलेलं आहे, ते प्रॉब्लेम मध्ये दाखवतो. एकदा वाचून घेतो बघा. टी समेशन ऑफ द थिकनेस ऑफ द कनेक्टेड प्लेट्स एक्सपिरियन्स बेअरिंग स्ट्रेस इन द सेम डायरेक्शन. हे सेम डायरेक्शन काय आहे ते तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सर्व दाखवतो मी, काय प्रकार आहे कसं आहे. हा, सो म्हणजे आता थोडक्यात असं झालं आपलं स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. म्हणजे आज आपला हा पहिला फॉर्म्युला डिराइव्ह झाला. पहिला आहे स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इज इक्वल टू, काय घेणार, तर पहिली व्हॅल्यू, बोल्ट हा असा जर आडवा तुटला तर तो शिअर मध्ये, त्याला म्हणायचं VDSB इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, FUB अपॉन √3 इंटू ब्रॅकेट NN इंटू ANB इंटू 1 अपॉन γ MB. जर हा फॉर्म्युला असेल, हा फॉर्म्युला आहे तो VDNSB चा. VDNSB ला γ MB डिवाइड केले की VDSB तयार होतं. मग मी डायरेक्ट डिवाइड करूनच फॉर्म्युला वापरत असतो. दुसरा, आपण सेपरेट करायचं सेपरेट करू शकतो, ते प्रॉब्लेम मध्ये बघू. जर बोल्ट असा उभा तुटला इथं
तर त्याचा फेल्युअर म्हणायचं VDPB 2.5 KB इंटू D इंटू T इंटू FU अपॉन गॅमा MB. ओके, गॅमा MB ची व्हॅल्यू असेल. ओके, हे आता पुसायचं म्हणजे अवघडच काम आहे. अगोदर आपलं फळ्यावर कसं क्रॅक करून होतं असं. चला हळूहळू आपल्याला चेक करायला लागेल. हा, सो या दोन व्हॅल्यू पैकी मग आता आपण चर्चा करूयात. हा जर बोल्ट बघा, आता हा बोल्ट जो आहे असा आडवा पण तुटू शकतो किंवा उभा पण तुटू शकतो. कुठं तुटेल अगोदर? ज्याची कपॅसिटी कमी आहे तिथं तुटणार. मग समजा असा आडवा तुटायचा असेल तर या फॉर्म्युल्यातून व्हॅल्यू काढली आणि जर समजा ती व्हॅल्यू आली समजा 36 किलो न्यूटन आली, त्याचा अर्थ काय की हा जो बोल्ट आहे असा आडवा कधी तुटेल? जर फोर्स 36 किलो न्यूटन पेक्षा ज्यादा असेल तर. फॉर एक्झाम्पल घ्यायला म्हणजे if the bolt is to be sheared horizontally, the force will be greater than 36. If you want to avoid that failure, means you should not apply force more than 36. सीधी सी बात है, अगर वो 36 तक लोड ले सकता है तो आप 36 तक ही लोड डालोगे. You will not apply load more than 36. यानी shear strength का कैपेसिटी हुआ उसका, the strength in shear is equal to 36 किलो न्यूटन. अगर ये इस तरह से वर्टिकल डायरेक्शन में फेल होना है, ये यहाँ से वर्टिकल डायरेक्शन, तो इसका ये फॉर्मूला है 36 का, ये सॉरी बेअरिंग बोलते हैं, क्या बोलेंगे इसे, दिस इज अ बेअरिंग. तर हा ह्याची जर व्हॅल्यू जर आपण आली समजा, फॉर एक्झाम्पल याची व्हॅल्यू आली समजा 42 किलो, म्हणजे काय, this bolt will fail in this vertical direction if the force is more than 42. राईट. म्हणजे आता 2च मिनिटात एक पार्ट आपला प्रॉब्लेमचा पूर्ण होतो. बोल्ट फेल्स इन शियर इफ द लोड इज मोर दॅन 36. तर आपण डिझायनर म्हणून 36 पेक्षा जादा टाकणार नाही, 36 पेक्षा कमी चालेल. सो यू कॅन नॉट अप्लाय लोड मोर दॅन 36. यू कॅन अप्लाय अप टू 36 टू अवॉइड द हॉरिझॉन्टल फेल्युअर. ओके, then the second one, if you want to avoid the vertical failure of the bolt due to bearing, then you should not apply the force more than 42. यानी you cannot apply load more than 42. 42 से कम चलेगा, 40 चलेगा, 41 किसके लिए? वर्टिकल फेल्योर के लिए. लेकिन बोल्ट तो कैसा है, एक तो हॉरिजॉन्टल भी फेल हो सकता है, वर्टिकल भी फेल हो सकता है. कहाँ पे फेल होगा देख लेते हैं. चलिए पहला 30 लोड डाला मैं, तो ये